बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेची। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। दिल्लीश्वराची चावी देणारं माकड यांच्या हातामध्ये आयतं कोलीत सापडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आणि यावरून आता राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांसह उदय सामंत यांनीही प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले। एक माकड दाढीवालं आणि दुसरे उपमुख्यमंत्री ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता, टरबूज टरबूज बोलता नाही। मला माहित नाही, मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा। टरबूज बोलता नाही नाही नाही। त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं, तसं बोलतायत। उद्धवजींचा बॅलन्स गेलेला आहे, त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे। त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी। मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावर ते उतरलेले आहे। पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी। इतक्या हीन दर्जाचा प्रचार महाराष्ट्रामध्ये, संस्कृती असलेल्या महाराष्ट्रामध्ये झाला होता का? ते तुम्हीच मला सांगा। कोण कोणाला माकड म्हणतंय, कोण कोणाला डुक्कर म्हणतंय। आम्ही ज्यावेळी निर्णय घेतला तर आमचे पोतळे काढणार इथपर्यंत आलं होतं। आमच्याबरोबर 3 भगिनी होत्या। तो शब्दप्रयोग मी करू शकत नाही। तो समस्त देशातल्या महिलांचा अपमान होता, महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान होता आणि हे सगळं महिला भगिनींना पण माहिती आहे। म्हणूनच महिला फार मोठ्या पद्धतीनं बाहेर पडून आज महायुतीला मतदान करतायत। त्याच्यामुळं माकड म्हटलं, काय म्हटलं, याच्यावर त्यांचा फरक आमच्यावर काही पडत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।